नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेडगुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये हिमालया या कंपनीच्या पावडर मिल्क मॅजिकचा वापर का करायला पाहिजे, या मिल्क मॅजिक पावडरचा वापर करून आपण आपल्या पशूंना कुठले फायदे देऊ शकतो, या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कशा पद्धतीने करायला पाहिजे, कुठे करायला पाहिजे, तर या विषयावरती सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याचशा पशुपालकांनी या पावडरचा वापर सुद्धा आपल्या पशूंमध्ये केलेला असेल आणि या पावडरचे जे काही रिझल्ट आहेत तर ते देखील आपण त्या ठिकाणी घेतलेले असतील. मग मित्रांनो, ज्यांनी कुणी या पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये केलेला नसेल तर त्यांनी या पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठे करायला पाहिजे, तर या विषयावरती सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, प्रथमतः आपण पाहूया की आपल्याला या पावडर मिल्क मॅजिक मध्ये कुठले घटक हे दिलेले आहेत. तर यामध्ये मित्रांनो आपल्याला कॅल्शियम दिलेले आहे, मिथ्योनिन दिलेले आहे, त्यासोबतच यामध्ये आपल्याला मॅग्नेशियम दिलेले आहे, सोडियम ॲसिटेट दिलेले आहे, व्हिटॅमिन ई आहे, ट्रायसोडियम सायट्रेट आहे, सोडियम बायकार्बोनेट आहे आणि यामध्ये आपल्याला 3 आयुर्वेदिक घटक दिलेले आहेत. यामध्ये शतावरी आहे, जिंजर आहे आणि फिनेल आहे. तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला हे जे घटक दिलेले आहेत तर यांच्यामुळे या पावडरचा जो काही रिझल्ट आहे तर तो अत्यंत सुंदर आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण या पावडर मिल्क मॅजिकचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठे करायला पाहिजे किंवा या पावडरचे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे हे पाहायला मिळतात. तर यामध्ये मित्रांनो, सर्वात पहिला आणि महत्त्वाचा जो काही फायदा आपल्याला या पावडर मिल्क मॅजिकचा आपल्या पशूंमध्ये होतो तर आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये वाढ करण्यासाठी आपल्याला फायदा या पावडरचा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मित्रांनो, ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांचे दूध अचानक कमी झालेले पाहायला मिळत असेल किंवा हळूहळू कमी होत असेल तर अशा पशूंमध्ये आपण या पावडर मिल्क मॅजिकचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला एखादा आजार झाल्यावरती सुद्धा त्यांचे दुधाचे उत्पादन कमी झालेले पाहायला मिळते. खास करून मास्टायटिस सारखा आजार असेल किंवा आपल्या पशूंमध्ये पचनाच्या समस्या असतील तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांचे दूध जे आहे तर ते हळूहळू कमी होत असते. तर अशा स्थितीमध्ये आपण या पावडर मिल्क मॅजिकचा वापर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढही करू शकतो. त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये या पावडरच्या वापरामुळे त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये तर वाढ होतेच, सोबतच त्यांच्या दुधामधील फॅट आणि एसएनएफ वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला अत्यंत चांगला फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मित्रांनो, आपल्या ज्या पशूंमध्ये आपल्याला त्यांची फॅट कमी लागत असेल किंवा त्यांचं एसएनएफ कमी असेल तर त्या ठिकाणी आपण या पावडर मिल्क मॅजिकचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनाच्या वाढीसोबत त्यांची फॅट आणि एसएनएफ त्या ठिकाणी वाढवू शकतो. मित्रांनो, या पावडरमध्ये आपल्याला जे काही कॅल्शियम दिलेले आहे किंवा या पावडरमध्ये आपल्याला जे शतावरी दिलेले आहे तर यांच्यामुळे आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये वाढ होताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असते. त्यामुळे आपण ज्या पशूंमध्ये आपल्याला त्यांची दूध वाढत नसेल किंवा आपल्या पशूंमध्ये कुठला आजार झाला असेल, त्या ठिकाणी त्यांचे दूध कमी झालेले असेल तर अशा पशूंमध्ये आपण या पावडर मिल्क मॅजिकचा वापर त्या ठिकाणी करू शकतो आणि आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढही करू शकतो. सोबतच ज्या पशूंमध्ये त्यांची फॅट कमी असेल, त्यांचा एसएनएफ व्यवस्थित नसेल तर अशा पशूंमध्ये सुद्धा आपण या पावडर मिल्क मॅजिकचा वापर त्या ठिकाणी करू शकतो आणि आपल्या पशूंच्या फॅट आणि एसएनएफच्या वाढीसाठी त्या ठिकाणी चांगला फायदा आपण देऊ शकतो. मित्रांनो, या पावडर मिल्क मॅजिकचा पुढचा आणि महत्त्वाचा जो काही फायदा होतो तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांची पाचन शक्ती जी आहे तर ती व्यवस्थित ठेवण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी आपल्याला फायदा या पावडरचा पाहायला मिळतो. या पावडरमध्ये आपल्याला मॅग्नेशियम दिलेले आहे, ट्रायसोडियम सायट्रेट दिलेले आहे, त्यासोबतच सोडियम बायकार्बोनेट दिलेले आहे आणि जे काही आले दिलेले आहे, जिंजर जे आहे तर यांच्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या पचनाच्या जेवढ्या काही समस्या असतील तर त्या सर्व दूर करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी अत्यंत चांगला फायदा हा पाहायला मिळतो. आपल्या पशूंच्या रुमेनचा जो काही पीएच आहे तर तो नॉर्मल ठेवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी फायदा होतो. आपल्या पशूंच्या जो काही रुमेनचा पीएच आहे तो जर नॉर्मल असेल, तो जर व्यवस्थित असेल तर त्या ठिकाणी आपल्या पशूंचे पचन व्यवस्थित होत असते आणि ज्या वेळेस आपल्या पशूंचे पचन व्यवस्थित असते तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ होत असते. कारण त्यांनी खाल्लेला जो काही चारा आहे तर तो त्यांच्या पूर्णपणे अंगी लागण्यासाठी त्या ठिकाणी फायदा होतो आणि त्याचे जे काही रूपांतर आहे तर ते त्या ठिकाणी दुधामध्ये होत असते. सोबतच आपल्या पशूंचे पचन जर व्यवस्थित असेल तर त्या ठिकाणी त्यांची फॅट आणि एसएनएफ सुद्धा वाढलेला आपल्याला पाहायला मिळत असते. त्यामुळे या पावडरमध्ये आपल्याला मॅग्नेशियम, ट्रायसोडियम सायट्रेट, सोडियम बायकार्बोनेट आणि जे काही जिंजर आहे
तर यांच्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची पाचन शक्ती जी आहे तर ती एकदम व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याला फायदा पाहायला मिळतो आणि आपल्या पशूंमध्ये त्यांना पोटफुगी असेल, गॅस असेल, अपचन असेल यांसारख्या ज्या काही समस्या आहेत तर त्या त्या ठिकाणी होत नाही. त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे दूध वाढते आणि फॅट एसएनएफ वाढतो. सोबतच आपल्या पशूंची जी काही दूध देण्याची काळ आहे तर तो देखील जास्त काळ टिकवण्यासाठी या पावडरचा आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळत असतो. त्यामुळे ज्या पशूंमध्ये आपली फॅट एसएनएफ कमी असेल, आपल्या पशूंमध्ये त्यांचे शेण व्यवस्थित येत नसेल, जास्त प्रमाणामध्ये पातळ येत असतील, वारंवार त्यांच्यामध्ये गॅसेसच्या समस्या येत असतील, अपचनाच्या समस्या येत असतील, आपल्या पशूंमध्ये दूध वाढत नसेल, तर अशा पशूंमध्ये आपण या मिल्क मॅजिक पावडरचा त्या ठिकाणी वापर करू शकतो आणि आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये त्यांची फॅट एसएनएफ वाढवण्यासाठी आणि आपल्या पशूंमध्ये जे काही अपचनाच्या समस्या आहेत तर त्या दूर करण्यासाठी आपण या मिल्क मॅजिक पावडरचा त्या ठिकाणी चांगला फायदा आपल्या पशूंना देऊ शकतो. मित्रांनो, पावडर मिल्क मॅजिकचा पुढचा जो काही महत्त्वाचा फायदा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो तर तो म्हणजे आपल्या पशूंची रोगप्रतिकार शक्ती जी आहे तर ती नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी फायदा पाहायला मिळतो. या पावडरमध्ये आपल्याला व्हिटॅमिन ई दिलेले आहे, शतावरी दिलेले आहे, फिनेल दिलेले आहे. तर यांच्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा तणाव असेल तर तो कमी होतो किंवा येत नाही आणि आपल्या पशूंमध्ये त्यांचे आजारी पडण्याचे जे काही प्रमाण आहे तर ते देखील कमी झालेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे ज्या पशूंमध्ये आपल्याला त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी असेल तर अशा पशूंमध्ये सुद्धा आपण या पावडरचा त्या ठिकाणी वापर करू शकतो. तसेच पुढचा जो काही महत्त्वाचा फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या प्रजननाच्या समस्या असतील तर त्या कमी करण्यासाठी सुद्धा फायदा आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये आपल्याला कॅल्शियम दिलेले आहे, व्हिटॅमिन ई दिलेले आहे, मिथ्योनिन दिलेले आहे. त्यांच्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना वेळेवरती माझावरती आणण्यासाठी, गर्भधारणा करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी मदत या पावडरच्या मदतीने त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये होत असते. त्यामुळे आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या आहारामध्ये या पावडरचा वापर करून हा सुद्धा एक अतिरिक्त फायदा आपल्या पशूंना देऊ शकतो आणि आपल्या पशूंमध्ये त्यांचे प्रजनन चक्र जे आहे तर ते सुरळीत त्या ठिकाणी ठेवू शकतो. मित्रांनो, पुढचा जो काही महत्त्वाचा फायदा होतो तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये होणारे जे काही मेटाबॉलिक आजार आहेत तर ते टाळण्यासाठी सुद्धा या पावडरचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो. आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये जी काही कमतरता आलेली आहे तर ती भरून काढण्यासाठी सुद्धा या पावडरचा त्या ठिकाणी चांगला फायदा होतो. त्यामुळे आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये होणारे जे काही आजार आहेत तर ते देखील त्या ठिकाणी कमी होतात किंवा होत नाहीत. तर यांसारखे फायदे सुद्धा या पावडर मिल्क मॅजिकचे त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळत असतात. मित्रांनो, या पावडर मिल्क मॅजिकचा वापर आपण आपल्या सर्व पशूंमध्ये करू शकतो. यामध्ये आपले गाभण पशु असू द्या, आपले दूध देणारे पशु असू द्या, तर या पशूंमध्ये आपल्याला या पावडरचे अत्यंत चांगले फायदे आणि रिझल्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या गोठ्यामध्ये आपल्या पशूंमध्ये त्यांना पचनाच्या समस्या येत असतील, आपल्या पशूंमध्ये त्यांना वारंवार अपचन होत असेल, गॅसच्या समस्या असतील, त्यांचे दूध वाढत नसेल, आपल्या पशूंमध्ये त्यांची फॅट एसएनएफ कमी असेल, तर अशा सर्व पशूंमध्ये आपण या पावडर मिल्क मॅजिकचा त्या ठिकाणी वापर करू शकतो आणि आपल्या पशूंना अत्यंत चांगले फायदे हे देऊ शकतो. मित्रांनो, सध्या उन्हाळ्याच्या दिवसामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना अपचनाच्या समस्या असतील किंवा त्यांचे दूध कमी होण्याच्या ज्या काही समस्या आपल्याला पाहायला मिळत आहेत तर त्या टाळण्यासाठी सुद्धा आपण या पावडर मिल्क मॅजिकचा त्या ठिकाणी वापर करू शकतो आणि आपल्या पशूंना अत्यंत चांगले फायदे हे देऊ शकतो. मित्रांनो, पावडर मिल्क मॅजिकच्या जर डोस बद्दल त्या ठिकाणी सांगायचे झाले तर या पावडरचा डोस आपण आपल्या गायीमध्ये किंवा म्हैसमध्ये 50 ग्रॅम दिवसातून एक वेळा याप्रमाणे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी देऊ शकतो. यामध्ये आपण त्यांना जो काही खुराक देता तर त्यामध्ये सुद्धा मिक्स करून देऊ शकतो किंवा त्यांना जो काही चारा देत आहे तर त्यामध्ये सुद्धा मिक्स करून आपण आपल्या पशूंना त्या ठिकाणी देऊ शकतो. या पावडरचे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळत नाही. त्यामुळे आपण आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये अवश्य या मिल्क मॅजिक पावडरचा त्या ठिकाणी वापर करून पहा. आपल्याला नक्कीच सुंदर रिझल्ट या पावडरचे पाहायला मिळतील. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांची दूध वाढीच्या फॅट एसएनएफ कमी असण्याच्या समस्या असतात. तर यामुळे आपल्या दुधाचा जो काही भाव आहे, रेट आहे, तर तो सुद्धा कमी आपल्याला मिळत असतो. तर अशा पशूंमध्ये आपण अवश्य या मिल्क मॅजिक पावडरचा त्या ठिकाणी वापर करून पहा. आपल्याला नक्कीच सुंदर रिझल्ट या पावडरच्या मदतीने आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिमालया कंपनीच्या पावडर मिल्क मॅजिक याबाबत माहिती घेतलेली आहे. या पावडरचा वापर कुठे करायचा, कसा करायचा, कधी करायचा, या पावडरचा डोस कसा द्यायचा,
मित्रांनो, आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा प्रकारच्या समस्या येत असतील तर आपण अवश्य या मिल्क मॅजिक पावडरचा त्या ठिकाणी वापर करून पहा. आपल्याला नक्कीच सुंदर रिझल्ट या पावडरच्या मदतीने आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.